टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज नागाव ग्रामपंचायत आणि वन विभाग याच्यामध्ये समंजसाचा करार झालेला आहे। हा समंजसाचा करार ब्ल्यू फ्लॅग करता झालेला आहे। काय एकंदरीत योजना आहे? मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामपंचायतीने ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये सहकार्याची मागणी वन विभागाकडे केली होती आणि वन विभागाने तात्काळ ती ॲक्सेप्ट करत ग्रामपंचायतीसोबत नागाव ग्रामपंचायतीसोबत ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसला सहकार्य करण्याबाबतचा एक MOU आज आपण म्हणजे सामंजस्य करार आपण माननीय मंत्री महोदयांच्या समोर आज आपण साक्षांकित केलेला आहे। काय एकंदरीत ही योजना आहे आणि कशा प्रकारे याची प्रोसेस असणार आहे? ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन हे आपल्याला त्याचे जे 33 क्रायटेरिया आहेत ते पार केल्यानंतर आपल्याला मिळतात आणि ते मेनली स्वच्छता, त्यानंतर कचरा व्यवस्थापन, पर्यटकांची आणि समुद्र किनाऱ्याची सेफ्टी अशा काही आणि पाण्याची क्वालिटी अशा म्हणजे हेड मुद्द्यांवरती ह्याचे पॉइंट्स आहेत ब्ल्यू फ्लॅगचे। भारतामध्ये आतापर्यंत एकूण 13 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि जर आपल्याला हे सर्टिफिकेट यावर्षी जर आपण जे अप्लाय करत आहोत ते मिळालं तर भारतामधली ही आपली 14वी ग्रामपंचायत असेल आणि महाराष्ट्रातली पहिला समुद्र किनारा असेल आणि ग्रामपंचायत सुद्धा की ज्यांना हे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट मिळेल। आतापर्यंत आपल्याला कोणाकोणाचे योगदान मिळालेलं आहे आणि कुठल्या कुठल्या सर्टिफिकेशनमधून आपण पास झालेला आहोत? आतापर्यंत नागाव ग्रामपंचायत ही ISO सर्टिफाईड आहे। त्यानंतर समुद्र किनाऱ्यासाठी आपण जे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनसाठी जे हे केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे तर त्यातून आपल्याला काय प्रश्न होता? रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आज नागाव ग्रामपंचायत आणि वन विभागामध्ये एक समंजसाचा करार झालेला आहे, तर काय सांगाल? असे जागृत नागरिक, असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक, आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात, लांग म्हणजे येणाऱ्या, बरोबर शब्द ना, त्यामध्ये बाटल्या, थर्माकोल, फोम, प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं। पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झाले आणि भविष्यकाळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्या अशी आपली इच्छा आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की काय करार आहे त्याबद्दल थोडंसं जाणून हे बघा, बाब असे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भविष्यकाळची गरज आहे। या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल। वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी तुझ्या उपाययोजना केल्या जातील आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांना, कामगारांना, डिफेन्स, एअरफोर्स म्हणजे नेव्ही, आर्मी या सगळ्यांना जसा उपयोगी होणार आहे तसा सर्वसामान्य माणसा उपयोगी होईल। कर्जत प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आपल्या जिल्ह्याची वनसंपदा अबाधित राहावी म्हणून कुडाळबंदीचा एक प्रस्ताव सादर केला। 55 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 10हून अधिक ग्रामपंचायतींनी त्याचा ठराव घेतलेला आहे, परंतु हा जो प्रस्ताव